जतमध्ये पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचे पोस्टर्स फाडल्याचा आरोप। आमदार पडळकरांकडून पोलिसांवर कारवाईची मागणी। महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज बेळगावमध्ये महामेळावा। कर्नाटक सरकारची मेळाव्यासह महाराष्ट्रातल्या नेत्यांवर बंदी, मात्र महामेळावा घेण्यावर समिती ठाम। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। लाडकी बहीण योजनेत ज्या अर्जांविषयी तक्रारी त्यांची छाननी होणार। सगळ्या 2,34,00,000 अर्जांची छाननी करणं शक्य नसल्याची सरकारी सूत्रांची माहिती। नागपूरमधील द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। प्राथमिक तपासात अफवा असल्याची माहिती। धमकीच्या ईमेलनंतर हॉटेलमध्ये थांबलेल्यांना बाहेर काढलं। दिल्लीतील डीएपीएस आणि जीडी गोयंकासह 40 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी। शाळांनी विद्यार्थ्यांना घरी पाठवलं। दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा करत रोखलं। शंभू बॉर्डरवर आज आंदोलक शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक। कोठडीत आरोपीचा छळ केल्याच्या प्रकरणात माजी आयपीएस संजीव भट निर्दोष। सबळ पुराव्याअभावी गुजरातमधील कोर्टाचा निकाल। पोलिसांना झटका। जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद पटकावण्याच्या दिशेनं डी गुकेशचं भक्कम पाऊल। 11व्या डावात चीनच्या डिंग लिरेनवर मात। जगज्जेता बनण्यासाठी हवे अवघे 1.5 गुण। सिरियामध्ये बशर अल असादची राजवट संपुष्टात। बंडखोर अबू मोहम्मद अल जोलानीचा राजधानी दमास्कसवर ताबा। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची आज आपत्कालीन बैठक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।